नमस्कार मंडळी. नमस्कार. मी संकेत नलवडे. तर आपण शंकर जोशी सरांशी बोलत आहोत आणि आपल्याला 3 पार्ट झाले. ते आता त्यांच्याकडून आपण कसा बिझनेस सुरू झाला त्यांचा आणि बिझनेस सुरू झाल्यानंतर 1983ला बिझनेस सुरू झाला त्यावेळचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामधला फरक साधारणतः आपण पाहिला, सरांच्याकडून समजून घेतला. तर आता आपण सरांचा जो बिझनेस आहे तो काय आहे आणि तो कसा डेव्हलप होत गेला त्याच्याविषयी सरांना विचारणार आहे. सर, आता तुमच्या बिझनेसविषयी सांगा आम्हाला की तुमचे टेस्टिंग मशीन्स हे कसं आहे, म्हणजे काय काय आहे आणि कसे डेव्हलप होत गेलं. ॲक्च्युली टेस्टिंग मशीन जे लागतात ही जी काही मटेरियल्स आपण वापरतो, म्हणजे कन्स्ट्रक्शन करता असतील, ब्रिज कन्स्ट्रक्शनला असतील, रेल्वे करता असतील, नंतर बिल्डिंग्स करता असतील किंवा मशिनरी पार्ट तयार करण्याकरता असतील, ह्या कशाही करता जे काही मटेरियल्स लागतात ह्या मटेरियल्सला काही ठराविक प्रॉपर्टीज असल्या पाहिजे आणि त्या प्रॉपर्टीज गृहीत धरून ते लोड किती घेऊ शकतं हे कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्याप्रमाणे तो डिझायनर डिझाईन करतो. मग जर त्यानं डिझाईनमध्ये जे ॲसम्पशन्स केलेले आहेत त्या ॲसम्पशन प्रमाणे ते मटेरियल नसेल तर तो पार्ट किंवा ती बिल्डिंग ते फेल होईल. तसं व्हायला नको याकरता क्वालिटी कंट्रोल स्ट्रिक्ट ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. आणि ते जे मटेरियल आपण वापरतोय ते मटेरियल डिझाईन स्पेसिफिकेशन प्रमाणे आहे का नाही हे चेक करून घ्याल. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये त्याचे ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात, म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ असेल, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असेल, बेंडिंग स्ट्रेंथ असेल किंवा फोल्डिंग अँगल असेल किंवा शियर स्ट्रेंथ असेल, हार्डनेस असेल, ह्या सगळ्या ज्या आहेत किंवा टॉर्शनल स्ट्रेंथ असेल ह्या तपासल्या पाहिजेत आणि त्या बरोबर असेल तरच ते मटेरियल वापरलं पाहिजे. बरोबर आहे. मग हे सगळं तपासण्याकरता जी मशीन्स केली जातात ती आम्ही करतो. टेस्टिंग मशीन, ती टेस्टिंग मशीन्स आम्ही करतो. मग आता प्रत्येक फील्ड, आता तुम्ही जे फील्ड नाव घेतलं, रेल्वेचं वेगळं, सिव्हिलचं वेगळं, बाकी इंडस्ट्रियल वेगळं, मग प्रत्येकासाठी वेगवेगळ्या टाईपचे मशीन्स आहेत. नाही, मशीन्स असतात ती प्रॉपर्टी करता वेगवेगळी असतात. टेन्शन मोडण्याकरता वेगळी. मग त्यात कुठलंही मटेरियल तुम्ही घाला त्याचं टेन्शन ते दाखवणार. बरोबर आहे. कॉम्प्रेशन करता निराळा असेल, शेअर करता निराळा असेल, टॉर्शन करता निराळा असेल, मग त्यात तुम्ही कोणतंही मटेरियल घाला, फक्त ते मटेरियल काय साईजमध्ये सॅम्पल बसतो त्याप्रमाणे किंवा त्याची कपॅसिटी त्या मशीनची किती असेल, 10 टन, 20 टन, 40 टन, ही निराळी आहे. पण प्रत्येक टेस्ट करता मशीन निराळा असेल आणि मग त्यात निराळ्या कपॅसिटी असते. मग आता सुरुवात तुमची ज्यावेळी झाली, म्हणजे तुम्ही आता 83ला बिझनेसमध्ये आला, कंपनी ऑलरेडी सुरू झाली होती पण तुमच्या बॉन्डमुळे तुम्ही लेट आला. मग 83ला त्यावेळी तुम्ही बिझनेस जॉईन केला त्यावेळी तुमचा साधारणतः टर्नओव्हर कसा होता, काय होता आणि काय रेंज होती प्रोडक्टची काय? नाही, त्यावेळेला तुम्हाला सांगितलं की आम्ही सगळ्या कंपन्या 4-5 कंपन्या होत्या आणि या सगळ्या कंपन्या आम्ही 1.5 कोटीच्या आत बसत होतो. ओके. म्हणजे जास्तीत जास्त 4 कोटी वगैरे टर्नओव्हर होता. आणि त्यानंतर मग त्यावेळी तुमच्या काहीतरी रेंज एक ठरलेली असणार आहे. हो, त्यावेळेला मशीन्स पण थोडी लिमिटेड, खूप लिमिटेड मशीन्स होती. युनिव्हर्सल टेस्टिंग किंवा स्टँडर्ड त्याच्यामध्ये ॲडव्हान्स मशीन्स नव्हते का तर ते इम्पोर्ट करणं हे नव्हतं आणि ते डेव्हलप पण नव्हतं आणि तशी डिमांड पण नव्हती. लोक घ्यायला पण पाहिजे ना. बरोबर आहे. जसं जसं तुम्ही ग्लोबलायझेशन होत गेलं तसं तसं परदेशी कंपन्या पण इथे यायला लागल्या किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट घालायला लागल्या आणि मग त्या रिक्वायरमेंट टेस्टिंग मशीन्स करणं गरजेचं पडलं. बरोबर आहे. मग त्यावेळी तुम्ही एक्सपोर्ट करत होता का मशीन त्यावेळी पण? काय नव्हतं? हो, त्यावेळेला करत होतो. किती टक्के एक्सपोर्ट करत होतो? त्यावेळेला साधारण 10 ते 15% होत आहे एक्सपोर्ट व्हायचा. मग आता एक्सपोर्ट केल्यानंतर मशीन इकडून तिकडे पाठवलं. आज काय माहितीये का, म्हणजे आता टेक्नॉलॉजीमुळे एवढं सोपं झालंय, जगात कुठेही पाठवलं तर तुम्ही व्हिडिओ कॉलवरच सॉल्व्ह करू शकता एखादा प्रॉब्लेम किंवा एखादं कमिशनिंग असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकताय. त्यावेळी तसं होत नव्हतं. मग त्यावेळी मग मशीन पाठवलं तर आपला माणूस जाणं वगैरे असं व्हायचं का? नाही, ती जेव्हा मशीन्स आम्ही पाठवत होतो ती लहान मशीन असायची आणि तिथे खूप क्वांटिटीमध्ये लागायची हार्डनेस टेस्टर्स वगैरे आणि तिथे ती ट्रेंड लोक असायचे. ऑलरेडी ती विकायची दुसऱ्या कंपनीची, तेच आमची विकायची एवढंच. म्हणजे त्यामुळे त्यांना माहित होतं. त्यामुळे फक्त तुमच्याकडे घेतलं की झालं. तिथे एजंट असायचे ते घ्यायचे.
मग हे झालं, मग सुरुवातीला हे झालं, त्यानंतर मग याच्यामध्ये ऍडिशन कसं होत गेलं, म्हणजे कपॅसिटी वाढली मशीन्सची, काय कसं झालं? नंतर काय काय झालं की दोन्ही तिन्ही दिशेनं डेव्हलपमेंट होत गेल्या. म्हणजे एक म्हणजे आहेत त्या कपॅसिटीची मशीन्स, पण फीचर्स त्यात ऍड होत गेले, बरेच फीचर्स. म्हणजे पूर्वी सगळी मेकॅनिकल मशीन होती, आता आम्ही एकही मशीन ते टोटल मेकॅनिकल मेजरमेंट करत नाही, एकही नाही. त्यानंतर मग ते हे आलं, मग कॉम्प्युटरायझर आलं, इलेक्ट्रॉनिकमध्ये आलं, नंतर ते टोटली कॉम्प्युटराइज झालं. असे डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होत गेली. मग तुम्ही आणि दुसरी कपॅसिटी वाईज होत गेली. पूर्वी आम्ही 10 टन करत होतो, 20 टन, 40 टन, 100 टन, 200 टन, 300 टन. मग ही कपॅसिटी जी असते ती कपॅसिटी म्हणजे बाबा तो जे मटेरियल आपण टेस्टिंग करणार आहे ते त्या लोडला वापरणार म्हणून असं असते का, कसं आहे ते? ते कसं असतंय की जे मटेरियल वापरणार त्याची त्या स्टँडर्ड प्रमाणे ते मटेरियल टेस्ट करायला लागतं. पण काय वेळा काय होतं की ते मटेरियलचं मोठं बार असेल तर तो लहान साईज करायचा, कारण मशीनमध्ये बसत नाही, म्हणून त्याचा साईज मशीनिंग करून कमी करायचा आणि मग टेस्ट करायचं. हे काही वेळा चालतं. पण जेव्हा कॉम्पोनंट्स क्रिटिकल असतात, विमानाचे असतील, अमकेचे आणि कुठले असतील, की ते ॲज इट इज टेस्ट करायला लागतात. ओके. त्याला कमी वगैरे काही करायचं नाही, ॲज इट इज टेस्ट करायचं. मग त्यावेळेला त्याला स्ट्रेंथ जास्त लागते, मग ती मशीन्स तशी वापरायला लागतात, पण हाय कपॅसिटीची जातात. आता उदाहरणात सांगायचं झालं तुम्हाला, नट बोल्ट्स असतात. आता पूर्वी बोल्ट्स लहान असायचे, 25 mm, 30 mm, 32 mm बस झाले. आता 75 mm, 80 mm असतात, बोल्ट असतात. बोल्ट मोठे असतात. ह्याच्या टॉवर्सचे वगैरे जे असतात ना, पवन चक्क्याचे वगैरे, खूप मोठे असतात. मग ते ॲज इट इज टेस्ट करते. मशीनिंग करून टेस्ट करून काय फायदा नाही, ते ॲज इट इज टेस्ट करायला लागतं. मग त्याला तशी मशीन्स पाहिजेत. मग आता हे मोठ्या टनेजच्या मशीनसाठी मग ते मशीन देखील खूप हेवी आणि मोठं होतं. होय. मशीन हेवी होतं, मोठं होतं, कॉस्टली होतं. आणि दुसरी गोष्ट, मग याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर्स ऍड केला, मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे काय केलं, म्हणजे शिकला काय, कसं काय केलं, म्हणजे काय तसे ट्रेंड माणसं घेतला तुम्ही, कसं केलं? हो, आम्ही त्याकरता पहिली गोष्ट बेसिक क्वालिफिकेशन तर पाहिजे माणसाचं. बरोबर आहे. आणि मग कन्सल्टंट नेमायचे, कन्सल्टंट कडून ते डेव्हलप करून घ्यायचे, मग ती टेक्नॉलॉजी हँडओव्हर करून घ्यायची, मग पुढे जायचं. ते कन्सल्टंटना दुसरा पुढचा जॉब द्यायचा. मग आता एक्सपोर्ट वाढले तुमचं, आधी 10-15% होतं, आता एक्सपोर्ट वाढले. एक्सपोर्ट टक्केवारी तेवढीच आहे, पण क्वांटम सगळा वाढल्यामुळे ते वाढलं गेलं. बरोबर, म्हणजे साधारणतः 10-15%च आहे बऱ्यापैकी एक्सपोर्ट, बाकी सगळे इथेच आहे. हे झालं. मग दुसरी गोष्ट मला विचारायची होती की आता किती युनिट आहेत तुमचे, म्हणजे आता हे आपण बसलो हे 1 युनिट आहे? हे 1 युनिट आहे, हे नवीन युनिट आहे. पूर्वीचं जुनं युनिट एक होतं ते एक आहे, ते कमी पडायला लागली जागा खूप, त्यामुळे ही मोठी जागा घेऊन हे मोठं युनिट केलं. कारण तेव्हा लहान मशीन करत होतो, मोठी मशीन करायला तिथे मटेरियल हँडलिंग फॅसिलिटीज, क्रेन्स तसं नाही आहेत. त्यामुळे मग हे मोठी जागा घेऊन हे मोठं युनिट काढलं. आणि यानंतर ह्या शिवाय काहीतरी डायव्हर्सिफिकेशन पण पाहिजे. म्हणजे एखाद्या ह्याच्यात ते आलं, मंदी आली, काय झालं तर पाहिजे, म्हणून मग आम्ही ते ऑप्टोफाईन म्हणून आणखीन एक युनिट आहे ते चालू केलं. ऑप्टोफाईन. तिथे आम्ही सर्जिकल मायक्रोस्कोप्स बनवतो. म्हणजे ऑपरेशन्स करता, म्हणजे नाकाचे असेल, डोळ्याचे असेल, कानाचे असेल आणि मेंदूचे असेल, ह्याच्याकरता जी काही मायक्रोस्कोप्स वापरतात डॉक्टर्स, ते तिथे बनवतात. ओके. मग त्या हाय एंडचे प्रॉडक्ट्स आहेत. मग ते सगळं इंडियामध्ये का तिथनं इम्पोर्ट करावं लागतं त्यातले काही पार्ट, कसं? नाही, तर त्यातल्या 2-3 गोष्टी आहेत. त्यातले काही पार्ट म्हणजे ऑप्टिक्स जे आहेत हे थोडंसं इम्पोर्ट करावं लागतं, सगळं मिळत नाही. काही टिपिकल ऑप्टिक्स असतं तेवढं इम्पोर्ट करावं लागतं. आणि काही मायक्रोस्कोप जे हाय एंडचे आहेत त्यातले, म्हणजे त्याची किंमत 1.5 कोटी 2 कोटी वगैरे असते, तर ते इथं आम्ही नाही बनवत. ओके. आणि ते नवीन कोणी घेणारे लोक फार कमी असतात, तर ते आम्ही सेकंड हँड घेतो. ओके. ते काय होतं, परदेशामध्ये बऱ्याचशा देशात, जपान वगैरे, अमेरिका, तिथं हे 3 वर्ष वापरतात सगळे हॉस्पिटल्स. ओके. हे इक्विपमेंट 3 वर्षानंतर तिथं टेक्नॉलॉजी बदललेली असते, पुढचे माहिती आलेले असतात. हे लोक बाहेर काढतात
हे सेल करतात लिलावात. म्हणजे मशीन चांगलं आहे आणि नवीन घेतात. मशीन चांगलं मशीन बरीचशी चांगली असतात, थोडासा फॉल्ट असतो, आम्ही ती घेतो, स्वस्तात मिळतं. त्याच्या आमच्याकडे टेक्निक आहे, आम्ही ती रिपेअर करून घेतो आणि मग सेकंड हँड म्हणूनच ते डॉक्टरना विकतो. त्यांनाही स्वस्त पडतं, परवडतं. म्हणजे विन विन सिच्युएशन. नवीन घ्यायला गेलं तर 1-1.5 कोटी, त्यापेक्षा जरा स्वस्तात पडते. आता कार बी करत नाही आपण तसं. मग त्याचा तुम्ही सेकंड हँड विकला तर तुम्ही सर्व्हिस सपोर्ट देताय. सर्व्हिस सपोर्ट देतो. म्हणजे तुमची त्याची टीम आहे सर्व्हिसची. म्हणजे असे आता हे जे आहे युनिट, याचे 2 युनिट सेम याचे आणि दुसरी जे मायक्रोस्कोपचं आहे ते वेगळे, असे 3 युनिट आता आपले आहेत तिथे. बरोबर आहे. आणि मला काय विचारायचं होतं, आता मशिनरी तुम्ही जे म्हटलं ते छोटे आणि आता इथे मोठे आले. मग आता मला दुसरं एक विचारायचं आहे की आधी जे होतं त्याच्यापेक्षा आता क्वांटम वाढलं, म्हणजे भरपूर जण. मग याचं असं म्हणूया का किंवा आता कंपन्या तेवढ्या भरपूर वाढल्या त्यामुळे गरज वाढली काय, माणसांचा अवेअरनेस वाढला, काय झालं? म्हणजे आधी एवढे टेस्टिंग करत नव्हते, आता टेस्टिंग जास्त करायला लागले, असं काय झालं काय झालं? नाही, तसं झालंय. ओव्हरऑल तुम्ही इंडस्ट्री वाढली आहे बघा. बरोबर आहे. तेव्हाची इंडस्ट्री आणि आत्ताची इंडस्ट्री टोटल इंडस्ट्रियल ग्रोथच वाढली आहे, भरपूर वाढली. त्यामुळे डिमांड वाढलाय आणि क्वालिटी कॉन्शियसनेस पण वाढला आणि कोलॅबोरेशन कंपन्या बऱ्याच यायला लागल्या आणि त्यांना ते क्वालिटी मेंटेन करावीच लागते त्यांच्या ओरिजिनल नॉर्म्स प्रमाणे. त्यामुळे ते क्वालिटी कॉन्शियसनेस वाढलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे ग्लोबलायझेशन नंतर जो फरक पडला की बाबा कोलॅबोरेशन, बाहेरच्या कंपन्यांच्या सोबत कोलॅबोरेशन झालं, पुन्हा त्या कंपन्यांची रिक्वायरमेंट वाढली, पुन्हा आपण बाहेर देतोय किंवा ते आपल्याला देतात, ह्याच्यामध्ये जे क्वालिटी कॉन्शियसनेस भरपूर वाढला. कारण का आपण जे कॉम्पिटिटिव्हनेसमुळे आपण जो प्रोडक्ट देतो तो प्रोडक्ट चांगलाच पाहिजे, तर मग टेस्ट करून दे, कारण का ते आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे, त्याशिवाय आम्ही हा जॉब घेणार नाही असं म्हटलं तर ते करावं लागतं. म्हणून ते असं करतं. आता दुसरी गोष्ट विचारायची आहे की आणि काय व्हायला की बरेचदा हे आउटसाईड सर्वेअर्स जे असतात, क्वालिटी सर्वेअर्स, ते बऱ्याच कंपन्यांना इन्सिस्ट करतात की तुम्हाला हे मशीन असलं पाहिजे, तर आम्ही ते हे करणार, नाही तर नाही करणार. प्रत्येक वेळेला दुसऱ्या लॅबमध्ये जाऊन आम्ही ते विटनेस नाही करणार, कारण त्यांनी ते टेस्ट विटनेस करायला लागतं. बरोबर आहे. मग तुम्ही माझं मोठ्या टेस्टिंगला तिकडे जातो, तिथे जावा मग करा म्हटलं तर नाही करत म्हणतात, त्यांची चार्जेस हेवी असतात. त्यामुळे ते मशीन तुमच्याकडेच असलेलं बरं असं असतं. आणि तुमचा सर्व्हिस सपोर्ट नंतर असतोय तो. आणि साधारणतः लाईफ स्पॅन किती असतोय मशीनचा? कसं आहे मशीनचा लाईफ स्पॅन बराच असतोय, 20-25 वर्ष तरी असतं. म्हणजे एकदा मशीन घेतलं की 20-25 वर्ष बघायला लागत नाही. फक्त तुमच्याकडून दरवर्षी कॅलिब्रेशन करावं लागतं, स्पेअर्स बदलायला लागतात, स्पेअर्स पार्ट्स बदलायला लागतात. कारण मशीनमध्ये आपण सॅम्पल तोडतो, सॅम्पल तोडतो तेव्हा त्याला सॅम्पल धरणारे ग्रिप्स वगैरे असतात, ते वेअर आउट होतात, ते बदलायला लागतात. बरोबर आहे. मग आता हे जे कंपनी आहेत, आता तुम्ही किती पार्टनर आहे? आता कसं आहे? तिघ, मी, वायवी कुलकर्णी आणि देशपांडे. मग आता सुरुवात 10 जण म्हणूया आणि आता 3 जण आहात तुम्ही. 3 तुम्ही आणि मायक्रोस्कोप मध्ये देखील तुमच्या अंडरच काय ते तो वेगळं? मग नाही, तिथे आम्ही 3च आहे. तुम्ही 3 म्हणजे तुमच्या येण्यात फक्त नाव वेगळं आहे तिथं फक्त? युनिट नाव फक्त वेगळं आहे. बरं. आणि आता साधारणतः अप्रॉक्सिमेट टर्नओव्हर किती पडतो त्याचा? दोन्ही मिळून साधारण 50 कोटी आहे. 50 कोटीचा टर्नओव्हर आहे. नाही म्हणजे चांगली प्रगती आहे. आणि आता मला एक विचारायचं आहे शेवट की आता आपण एवढी चर्चा केली, तुमचं जवळजवळ आता ते 83, 17 आणि हे जवळजवळ आता 43-44 वर्ष एक्सपिरियन्स झाला. याच्याबद्दल तुम्हाला इन जनरल काय सांगावं असं वाटतंय की बाबा बिझनेस कसं किंवा काय, त्याच्याबद्दल तुमचं जनरल मत की आता 43 वर्षाचा अनुभव तुमचा काय सांगतोय बिझनेसचा इन जनरल? इन जनरल म्हटलं तर ज्याला स्वतःचा खरोखर बिझनेस करायचा आहे त्यानं काही पथ्य सांभाळायला लागतात. ओके. आणि ती पथ्य जर त्यानं सांभाळली तर बिझनेस चांगला चालायची शक्यता खूप जास्त असते. आणि ती जर पथ्य सांभाळली नाहीत तर काही सांगता येत नाही. बरेचदा आम्ही बघितलं की बरेच बिझनेस चालत नाही. ओके. पण ॲटलिस्ट त्यातले 50% जबाबदार ते मालक असतात किंवा एंटरप्रेन्युअर किंवा डायरेक्टर हे असतात, कारण ते योग्यरित्या हँडल करत नाही. ओके. तर तुम्ही योग्यरीतीनं बिझनेस हँडल केला पाहिजे. आता योग्यरीतीनं करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे?
तर पहिली गोष्ट, तुम्ही स्वतः ऑनेस्ट असायला पाहिजे. ओके. स्वतःशी असायला पाहिजे, तुमच्या गिऱ्हाईकाशी असायला पाहिजे, गव्हर्नमेंटशी असायला हवं आणि कामगारांची अशी असायला. तुम्ही एकदा एखादी गोष्ट करतो असा शब्द दिला, कामगारांना दिला असेल आणि कुणाला तुमच्या गिऱ्हाईकांना, तुमच्या कस्टमरना दिला असेल तर ते काम तुम्ही केलंच पाहिजे आणि त्यांना दिलेल्या वेळेत केलं पाहिजे. हां. तुमची सप्लायर असते, त्यांना तुम्ही क्रेडिट घेतलंय, अमुक वेळा पैसे देतो म्हणून सांगितलं, त्यावेळेला ते त्यांना पोच व्हायला पाहिजे. हे जर केलं तर ह्या सगळ्या लोकांचं तुम्हाला कॉपरेशन मिळतं. जरी काही कारणानं अडचण आली तरी ते लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात, कारण त्यांना माहीत असतं की या माणसाचं इंटेन्शन चांगलं आहे. आता तुम्हाला मी सांगतो की मी जेव्हापासून आता आमचं हे बघतोय, पूर्वी फक्त टेक्निकल बघत होतो, पण नंतर आता जेव्हापासून मी आमच्याकडचं सगळे अकाउंट्स मॅटर, पेमेंट्स वगैरे सगळं बघतोय, एकाही माणसाचं पेमेंट 15 दिवसाच्या वर पेंडिंग राहत नाही. हां. एकाही माणसाचं नाही, ते कितीही असू दे, जास्त आहे अमुक आहे नाही, ज्याचं पेंडिंग जे पेमेंट असेल ते सगळं एका लॉटमध्ये जातं आणि त्याचं बिल महिन्यातलं 3दा आम्ही पेमेंट करतो. त्या ठराविक तारखा आहेत, त्याचं बिल किती तारखेला गेलं त्याच्यावरून त्याला अंदाज येतो की माझं किती तारखेला पेमेंट येणार, त्या तारखेला ते पेमेंट जातं, त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर होतं. मला एवढ्या दिवसात एक पण माणसाचा फोन आला की माझं पेमेंट मिळालं नाही, अनलेस काहीतरी बिल हरवलंय किंवा आणि काहीतरी झालंय, असं काहीतरी झालं असेल तर गोष्ट झाली. बिल ट्रेसेबल होत नाही किंवा रिजेक्ट झाले म्हटले, असं असेल तर गोष्ट झाली. पण अदरवाईज बाकीच्या गोष्टी जर स्मूथ असतील तर कुणाचाही कधीही फोन येत नाही. हे काय होतं, मग ही लोक तुम्हाला पाहिजे ते आउट ऑफ द वे जाऊन तुम्हाला मदत करतात आणि तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट मिळू शकतो. कारण का, तुमचं पेमेंट व्यवस्थित आहे, बाकी काही तक्रार नाही. मग त्यांना वाटतं की कशाला हा कस्टमर मी का सोडू, हा सोडला की माझे 100 रुपये जाणार ना, 100 रुपये. त्याच्याऐवजी ठीक आहे मला 10 रुपये जातील, 90 मिळणार ना. बरोबर. त्याला डिस्काउंट द्यायला काय हरकत आहे आणखी. बरोबर आहे. आणि कुठलं पत्ते, म्हणजे आता कसं, आणि सांगा तुम्ही जे काही पत्ते म्हणलं ना, एक म्हणजे पेमेंटचं बरोबर आहे बाबा, ठीक आहे, तुम्हाला म्हणजे तो ट्रस्ट राहतो माणसाचा. हां, ते कामगारांना तुम्ही काय सांगितलं असेल, हे इन्क्रिमेंटचं असेल आणि कुठलं असेल, आणि गिरायकांना काय सांगितलं असेल किंवा हे ह्या सगळ्यावर जेव्हा हे असत, नंतर तुमची प्लॅनिंग पाहिजे, स्ट्रॉंग प्लॅनिंग पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही ते एक्झिक्यूट केलं तर तुमचं प्रोडक्शन स्मूथ होते. हां. आता आम्ही आमच्याकडे 2 प्रकारची प्लॅनिंग करतो, एक शॉर्ट टर्म प्लॅनिंग करतो, एक लॉंग टर्म प्लॅनिंग करतो. ओके. लॉंग टर्म प्लॅनिंग असतं ते 3 महिन्यात किंवा 4 महिन्यात असतं, की ह्या 4 महिन्यात आम्ही कोणती मशीन्स करणार आहोत. आणि शॉर्ट टर्म प्लॅनिंग असतं ते पुढच्या महिन्यात काय करणार आहोत. मग आता लॉंग टर्म प्लॅनिंग एकदा आम्ही सांगितलं की ज्या मटेरियलची सायकल टाइम 1 महिन्यापेक्षा जास्त, 2 महिने 3 महिने आहे, त्याची त्या ऍक्शन लोक घेतात. परचेस असेल, सब कॉन्ट्रॅक्ट असेल, हे ते ऍक्शन्स घेतात आणि मग त्याप्रमाणे ते मटेरियल यायला चालू होतं. आणि शॉर्ट टर्म जे असतं ते पुढच्या महिन्यात करतात, पुढच्या महिन्यात ही मशीन करणार, हे प्रायोरिटीनं करायचं. मग तिकडे प्रायोरिटी घातली जाते आणि वरच्यावर ऍक्शन घेतली जाते. अशा दोन्ही प्लॅनिंग केलेल्या असल्यामुळं आम्हाला मटेरियलचं शॉर्टेज 1% सुद्धा पडत नाही. म्हणजे पूर्वी ते काय होतं की फार शॉर्टेज असायचं मटेरियल, म्हणजे कायम दंगा असायचा, हे नाही ते नाही ते नाही ते नाही. आता तसं होत नाही. आता चुकून एखादं असते, मग माणसाला तेवढ्याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून ते करणं सोपं पडतं. बरोबर. सगळीकडेच आग लागली तर कुठं तुम्ही बंब वाढणार ना. बरोबर. तसं नाही, एखादी गोष्ट कमी असेल तर मग तेवढं कॉन्सन्ट्रेट करून मॅनेज करता येते. बरोबर आहे. म्हणजे एक झालं पेमेंट विषयी, कारण का बिझनेस म्हणजे पैशासाठीच माणूस करतोय. दुसरं म्हणजे हे प्लॅनिंग, म्हणजे तुमचं प्री प्लॅन सगळं गेलं पाहिजे. प्री प्लॅन पाहिजे. तशा खूप गोष्टी आहेत, तुम्ही फ्युचरमध्ये बघायला शिकलं पाहिजे. म्हणजे फीडबॅक तुम्ही कस्टमर्सचा घेतला पाहिजे की माझ्या प्रॉडक्टमध्ये मी आणखीन काय सुधारणा करू शकतो, काय गरज आहे, उद्याची गरज काय आहे, स्टँडर्ड्स काय रिवाईज झालीत का, त्यांच्या काही निराळ्या रिक्वायरमेंट आहेत का, ऑर्डर्स कुठले नवीन येत आहेत का,
त्याच्या टेस्टिंगच्या काही निराळ्या रिक्वायरमेंट आहेत का? बरेचदा ते टेंडर्स वगैरे येतात, तुम्ही ते करू शकत नसता, ठीक आहे, पण त्यातनं तुम्हाला कळतं, फिलिंग येतं की बाबा ही उद्याची रिक्वायरमेंट आहे, आज एक आलं उद्या अशी 10 येणार, मग हे मी करू शकतो का? म्हणजे सतत तुम्ही डेव्हलपमेंटचा आणि नवीन ॲडिशनल प्रॉडक्टचा विचार ठेवला पाहिजे. म्हणजे मार्केट अपडेट म्हणूया, म्हणजे मार्केटमध्ये काय चाललंय होय, ते अपडेट तुम्हाला पाहिजे. हे सगळं तुम्हाला पाहिजे. बरोबर आहे, ते पाहिजे. कस्टमरशी चांगली रिलेशन्स तुम्ही ठेवली पाहिजे. बरोबर आहे, सगळी त्यांच्याकडनं फीडबॅक घेतला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. फायनान्स कंट्रोल पाहिजे, तो तर गरजेचा कॅश फ्लो, कॅश फ्लो पाहिजे, फायनान्स कंट्रोल पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, आमचं एवढा स्टॉक्स एक 8-10 कोटीचा स्टॉक्स असेल, हे सगळं बाकीचं आहे सगळं आहे, आणि लोन 0 आहे, कोणत्याही प्रकारचं लोन नाही. महत्वाचं आहे. एक पैसा इंटरेस्ट म्हणून बँकेला किंवा कोणाला जात नाही. हे म्हणजे आपण म्हणू शकतो की कॅश फ्लो चांगला आहे, व्यवस्थित आहे. नाही तर लोक काय करतात की मिळाला पैसा की दुसरीकडे घालतात, त्यांना घालायचा तो, त्यातनं मी काय मिळवणार आहे का, तर घालायला हरकत नाही, घालायला हरकत नाही. त्यातनं मला मिळणार आहे का, नाही गाड्या घे, अमकं घे, तमकं घे, हे कर ते कर, काय पैसा घालतात आणि बँकेचे लोन मिळते, हो घ्यायचं करायचं, मग ते तुमचे पैसे सगळे जातात ते इंटरेस्टला न्यायला त्याला ह्यालाच जातात. बरोबर आहे. मग तुमच्याकडे पुन्हा पैसे राहतच नाहीत धंदा वाढवायला, काहीच राहत नाही. म्हणजे बिझनेसमध्ये कॅश फ्लो महत्वाचा आहे. तर माझा देखील बिझनेस आहे, तुम्ही जे म्हणताय यातल्या भरपूर गोष्टी मी कम्पेअर करून बघतोय, तर मोस्टली पटतायत. म्हणजे आम्ही देखील आता ते धरलेल्या तारखेला पेमेंट द्यायचं आणि खरं बोलून बिझनेस करायचा, तर तुम्ही बिझनेसमध्ये त्यांना ट्रस्ट, महत्वाचा ट्रस्ट आहे. होय, कस्टमरचा ट्रस्ट, सप्लायरचा ट्रस्ट, दोन्ही. बरोबर आहे. मग तुम्हाला आता म्हणजे मार्केटिंगला, मग आता कसं आहे, मार्केटिंगला वेगळी टीम आहे, जसं आधी आपण बघितलं. मार्केटिंगला आमचं छोटंसं सेल्स ऑफिस आहे, हा, पण डीलर्स आहेत. आम्ही बरंचसं मार्केटिंग ते थ्रू डीलर्स होते, ते डीलर्सची कोऑर्डिनेशन करण्याकरता आमचं एक सेल्स ऑफिस आहे. त्यांचं ते डीलर्स 4-5 लोकांचं एक ऑफिस आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि फ्युचर प्लॅन असे काय, म्हणजे फक्त जस्ट आता एक चालली चर्चा म्हणून विचारतो की फ्युचर प्लॅन काय? फ्युचर प्लॅन म्हणजे नवीन मशीन्स बरेच प्रकारचे डेव्हलपमेंटला घेतलेले आहेत. हा, होत असतात ते बॉल्स्क्रू टाईप मशीन, अमुक हे असेल. आणि आता एक मेन पॉइंट की आता सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, तुम्ही त्याच्यावर काही विचार केलाय का तुमच्या मशीन्स? अजून तरी नाही केलं. नाही केलं काय? नाही केलं. नाही, कारण का आज मार्केट सगळीकडे ए आय सगळीकडे ए विचार सगळे सध्या. म्हणजे आता एवढ्या लेवलला की आता आपण पाहतोय की डॉक्टर एका ठिकाणी आणि ऑपरेशन दुसऱ्या ठिकाणी होते आणि तो इथून बसून तिकडे कंट्रोल करतोय AI थ्रू, म्हणजे रोबोटिक्स ऑपरेशन. तसं चालेल, म्हणजे एवढ्या लेवलला चालेल. तसं काय अजून आपल्या फील्डमध्ये आलेलं नाही तसं काय. कारण हे हार्डकोर टेस्टिंग आहे ना, मटेरियल हार्डकोर टेस्टिंग तोडून बघायचं. तिथं त्याचं काय लगेच काय फारसे सध्या तरी नाही आहे, म्हणजे जगात पण नाही आहे कुठे. मशीनला फीड करायला वापरतात ते, एवढं असं काय ते होतं, बाकी काय होतं, बाकी काय होत नाही. ठीक आहे, बोला. नाही, पण तिथे काय होतंय, तिथे लेबर व्हेरीज कॉस्टली, त्यामुळे त्यांना ते परवडते. पण आपल्याकडे ते काही गरज पडत नाही. मॅनफोर्स आहे, ते काही गरज नाही. बरोबर आहे. तर मंडळी, आपण शंकर जोशी सरांशी भरपूर गप्पा मारल्या. हा 4था पार्ट आहे आणि आता आपण इथे सरांच्या सोबतची गप्पा म्हणजे चर्चा थांबवतोय. सरांनी आपल्याला भरपूर माहिती दिली आणि आपण त्यांच्याकडून जुना काळ कसा होता आणि कसे बदल होत गेले आणि बिझनेस आधी कसा होता आणि आता कसा चाललेला आहे आणि आता किती स्मूथ चाललेला आहे आपल्याला सरांच्याकडून समजलं. सर, आम्हाला तुम्ही मुलाखत दिला आणि एवढा वेळ आम्हाला दिल्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत. आणि आता आपण तुमची मुलाखत आता इथे थांबूया. तर मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.